नंतर आल्यावर सांगतो. आणि मेंटेनन्स न्यू मधली पण काढून ठेव, 2च आहेत. आता हा पंपिंग स्टेशन 1992चा आणि त्यावेळेला पासून आपण हा 6 पंपिंगचा हे केलं, 6 पंप्सचा, कीपिंग इट इन फ्युचर रिक्वायरमेंट. ठीक आहे ना. आणि आज पण जर आपला फक्त 30 MLD जाते हां, आणि आपला कॅपॅसिटी हे जे बनवलं आहे ते 300 MLDचा, तर व्हॉट मस्ट हॅव बीन रिझन की आपण एवढा 300 MLDचं कॅल्क्युलेशन व्हिजनमध्ये कसं काय घेतलं. आणि एवढा सपोज आपण स्टँड बायमध्ये पण ठेवतो. ठीक आहे ना. आता सपोज आपला एक पंपच आता आज 30चा आहे, तर 1 किंवा 2 एक्स्ट्रा आपण ठेवतो पंप, तर एवढा 6 त्यावेळेपासून केलं तर त्याचा काय उपयोग. आता ऍक्च्युली डिझाईनच्या वेळी मॅडम त्यांनी काय कुठले फॅक्टर्स लक्षात घेतलेत आणि एवढी मोठी कॅपॅसिटी डिझाईन केली हे आता मला पण सांगत असेल. कारण हे खूप मोठी हे असतात, काय म्हणतात, कंपनीज आहेत की ज्या हा सिगरेज ट्रीटमेंट करतात, बनवतात वगैरे. बरोबर. हो, पण बट ते पण करताना आपण विजन म्हणजे फ्युचर विजन किती जास्त होणार. सपोज 10 वर्षांनी एवढा पॉप्युलेशन वाढणार, एवढा त्याचा सिवेज जनरेट होणार, तर त्याप्रमाणे आपण करतो. पण हा 392ला करून ठेवला म्हणजे मला थोडा आश्चर्य. दुसरा, आता हा जो 30 MLD आहे हा पण इकडनं आपण ट्रान्सपोर्ट करतो वर्लीला. हां, म्हणजे किती किलोमीटर ते वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे इकडनं? 8 ते 10 किलोमीटर. हां, 8 ते 10 किलोमीटर. म्हणजे तिथे पण आता आपण जर एवढा पाईप लावून जर ट्रान्सपोर्ट करत आहोत एवढा लांब, तर त्याचा पण तुम्ही विचार करा की किती, जे मी सांगते की जास्त आपण ट्रान्सपोर्ट केला तो स्लज जनरेशन जास्त होतो. आता मला तुम्ही सांगा, हा जो 30 MLDचा आपण म्हणतोय, तर हा किती पॉप्युलेशनला गृहीत धरला इकडे दादरचा आपण, आणि किती एरियाज अप्रॉक्सिमेटली किती? दादर माईनचं एरिया किती? चला एरियाच सांगा. कारण मी का सांगते विचार करा. जेव्हा आपण सुवेज ट्रीटमेंटबद्दल बोलतो, तर सिवेज ट्रीटमेंट जेव्हा आपण बोलतो तर आपण त्याच्यात कॅल्क्युलेट करतो पर पर्सन किती जनरेट होते सुवेज, आणि त्या पर पर्सन प्रमाणे आपण किती, म्हणजे पर पर्सन पण जेव्हा आपण करतो तर आपण किती वॉटर सप्लाय देतो पर पर्सन, 120 लिटर्स पर डे सपोज. तर त्यामुळे आपली कॅल्क्युलेशन तसं की किती आपला सुवेज जनरेट होतोय है ना. तर त्यामुळे मी विचारते की सपोज 1992ला काय होतं आणि आज किती आहे, तर त्याप्रमाणे आज आपलं रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याची ट्रीटमेंट करायला आपण एवढा लांब पाठवतो. वरून आपण एक छोटासा इथे बघितलं 300 KLDचा है ना. तर ती 300 KLD पण आता जर आपण हे केलं तरी मे बी 30,000 to 40,000 पॉप्युलेशनला आपण त्याच्यात घेतोय. तर ती एक डिसेंट्रलाइज्ड वे ऑफ सुवेज ट्रीटमेंट झालं. तर आता आपला इकडनं जर 30 MLD आपण तिथे पाठवतोय, तर त्या जो ती जी आपली हे होते ट्रीटमेंट होतोय ते पण कितपत, म्हणजे ते SBR टेक्नॉलॉजी आहे की MBR टेक्नॉलॉजी, कुठलं टेक्नॉलॉजी ते जे वर्लीला जी आहे? ते मॅडम ही टेक्नॉलॉजी प्रिलिमिनरी ट्रीटमेंट होते. नाही, SBR टेक्नॉलॉजी आहे की MBR टेक्नॉलॉजी आहे की MBBR आहे? तिथे फक्त सिल्ट रिमूव्ह होते, टेक्नॉलॉजी नाही आहे. म्हणून आपण आता नवीन प्लांट टाकणं सुरू होतं. आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत आपल्या तिथे पण ट्रीटमेंट होत नाही असं म्हणायचं तुम्हाला? सिल्ट रिमूव्ह होते, फक्त सेडिमेंट आपण काढतो, म्हणजे जे स्क्रीनिंग, जे काही कचरा आहे तेवढाच काढतो, आणि सेडिमेंट जे काही TDS कमी करायला, फक्त सॅल्ट कमी करायला, पण ट्रीटमेंट काहीच नाही आहे. मग त्याला आपण ते म्हणजे एवढ्या वर्षापासून आतापर्यंत तेच ते ट्रीटमेंटचा हां म्हणजे आपला प्रायमरी लेवल पर्यंतच आहे. ओ माय गॉड, ते ठीक आहे, ते दॅट इज अ डिफरंट स्टोरी. आता दादर मधला मी विचारते, म्हणजे प्रायमरी पर्यंतच आहे, सेकंडरी वगैरे पण नाही? हो हो, एकत्र येतात, ते माहीत आहे मला, समजतं. येस आय अंडरस्टँड, बट प्रायमरी ट्रीटमेंट करण्यात काही अर्थच नाहीये ना. आणि एवढ्या वर्षापासून 92 ते आज 2025ला आपण आहोत, म्हणून बोलतीये. आणि जर आपल्या आज जर नदी वगैरे जे आहे ते जे सगळं खराब झालेलं आहे, समुद्र जर खराब झालेला आहे, दिस इज द रिझन दॅट अल्टिमेटली ऑल दिस वॉटर इज डायरेक्टली गोइंग इन टू द रिव्हर अँड फ्रॉम देअर टू ओशन. So that means 92 to 2025 till date we have not been able to go for the treatment. म्हणजे प्रायमरी फक्त आपण करत होतो, कचरा काढत होतो.
आणि आपल्याकडे जो वेल तुम्ही म्हटल्यात इथे जो कलेक्शनचा वेल आहे त्याच्यात आधी घेऊन मग आपण 30 mld जेवढा आला की परत पंप करायचं, तेवढाच आपला इकडचा वर्क तेवढाच आहे. तो आपण पुढे परफॉर्म करतो की ते बाकी काही ट्रीटमेंट होत नाही. उदंचन केंद्र आहे. हो हो समजलं. हां की ते फक्त पंप करण्यासाठी वापरतात. हां कॉम्पिटिशनचं काम फक्त माहिती आहे. फक्त हो फ्लोटिंग वेल जे येतं ते स्क्रीनिंग हो. तर ते तर इथे पण जर जिथे आपण कलेक्शन करतोय ना तिथे पण आपण एक स्क्रीनिंग लावला की होऊन जातो. मग परत एवढा लांब पाठवून स्क्रीनिंग करायचं काही अर्थच नाही, कारण हा 30 mld आपण तसं करू शकतो आरामात. हां बोला. कसं आहे आपल्या मुंबईचा जे भूरचना आहे, हां भूरचना हा. म्हणजे वर हा, हा, खाली हा, हे हा, ते, हा. मग त्या लोकांनी असे पॉइंट्स हे केले जे सखल भागात येते तिथे एक पंपिंग स्टेशन हा, आहे, असं हा. प्रत्येक ठिकाणी हा. हे केलं. आणि हां मेन म्हणजे सिवेज आपलं बाय ग्रॅव्हिटी येतं, हां कुठूनही येतं ते बाय ग्रॅव्हिटी येते. हा. मग ते तो सगळा Gradient अभ्यास केलेला हा. आहे. जिथं सखल भाग आहे तिथं त्यांनी ते सॅटेलाइट पंपिंग स्टेशन बांधलेले आहेत. त्या सॅटेलाइट पंपिंग स्टेशनचा एका ठिकाणी कुठेतरी फ्लो गोळा केला जातो आणि फायनली मग ते मॅडम माझं तुम्हाला समजलं का मी काय म्हणतेय? वेर इज द रिझन दॅट वी टेक टू अ स्पेशल ट्रीटमेंट प्लांट ॲट वर्ली ऑल दिस फॉर ऑल दिस इयर्स जस्ट फॉर द स्क्रीनिंग. म्हणजे आपण फक्त सेडिमेंट ते तर इथे पण करू शकलो असतो, म्हणजे ज्यांनी डिझाईन दिलं कॉन्ट्रॅक्टरनी पण, कळलं ना, ते इथून ते परत ट्रान्सपोर्ट करण्यात काहीच अर्थ नाही ना, कारण आपण ट्रीटमेंट तर काही करतच नाही आहे. ते पण जिथं समुद्राच्या जवळची जागा होती ना हा. तिथं फायनल आउटलेट घेतलं गेलं हा. आणि त्या आउटलेटला सगळ्या झोनचं हां म्हणजे तुमचा पॉइंट व्हॅलिड आहे मॅडम. हां कारण आपला विचार ते नको असायला की आपल्याला ते समुद्रातच टाकायचं की नदीमध्ये टाकायला. दॅट वॉज नॉट द सिच्युएशन, दॅट वॉज नॉट रिक्वायर्ड ऑल्सो. म्हणजे ह्याचा हा जो पाणी आहे हा तर कुठलाही आपल्या सपोज आता ह्याला पण याची गरज आहे की कुठून कुठून पाणी येते, वेदर इट इज प्युअरली अ सीवेज वॉटर ऑर देर इज मिक्स्ड एफ्लुएन्स ऑर वॉट एव्हर इट इज. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला ह्याचा यूज, कारण आत्ता जो आपण करतोय काही करत नाही, आपण तर फक्त कचरा काढतोय प्रायमरीली आणि जे सेडिमेंट्स थोडंसं काढतोय, बाकी काहीच करत नाही. तर इतकं लांब घेऊन जायची काही गरजच नव्हती असं मला म्हणायचं आहे. आणि आपला जो हा जो कॉन्ट्रॅक्टर सिस्टम आहे त्याच्यात हा जो कॉन्ट्रॅक्टरनी एवढा मोठा डिझाईन बनवून दिला, तिथपर्यंत घर घेऊन जा, मग परत ऑपरेशन मेंटेनन्स परत हे, म्हणजे हा सगळं एक विचित्र, मला जे विचार करून सुद्धा एकदम विचित्र वाटते. आणि अजूनही जर म्हणताय 2025 आपण उभे आहोत आणि अजूनही ते ट्रीटमेंट चालू नाही आहे, तर व्हॉट इज द सेन्स इन टेकिंग इट देअर? आता फक्त तुमच्या म्हणणं आहे की ते कुठेतरी समुद्रात जवळ असायला पाहिजे, तिथे सोडायचे म्हणून आपण घेऊन जातो. अरे मग ते ट्रीटमेंट प्लांटला काय, इकडनं आपल्याला दादर चौपाटी, दादर हे ते आहे ना, इथून कुठून तरी शोधून तसं आपण केलं असतं. मग देर वॉज नो नीड टू टेक इट टू अ प्लांट अँड देन रिलीज इट टू द समुद्र. मला ते म्हणायचं. मला आता असं वाटलं होतं की तुमचा जो ट्रीटमेंटला जातोय तर ते ट्रीट होतोय, म्हणजे पण ट्रीट काही होत नाही. आणि त्याला काय नाव दिलं गेलं म्हटलं तुम्ही त्या ट्रीटमेंट प्लांटला? अच्छा, वेस्ट वॉटर ट्रीट. ते तर आता नवीनमध्येच ते म्हणतायत त्याला. आतापर्यंत नाही तर आपण STPs म्हणायचो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स म्हणत होतो. हां तुम्ही काहीतरी म्हणत होते. ठीक आहे, थँक्यू.